सर्वांना गुड मॉर्निंग माझ्याकडनं आणि दुर्गाकडनं. तर आता व्हिडिओ बनवायला घेतला. रातू सकाळी गेली बघा शाळेमध्ये आणि ती शाळेत गेली की मी लगेच स्वयंपाक करून घेतला सगळ्यांचा. आणि मग माझं कामच झालं लवकर. दुर्गा माझ्याबरोबर उठली होती, तिला पण आंघोळी घातली, ओमला पण आंघोळ घातली, सगळ्यांचा नाश्ता हे करून झाला आहे. आणि आता व्हिडिओ बनवायला घ्यावा म्हणलं. दुर्गा रडते घरात, ओम हिच्या वाटं जातोय, हिच्या हातातला बॉल आणि बॅट घेतोय म्हणून हिथं उचलून आणते माझ्यावर. आज बाहेर व्हिडिओ बनवायला घेतला मी, कारण घरात काही व्हिडिओ बनवा वाटा नाही. ओम पण खड्या करतोय ह्याला. तर बघा मी काल व्हिडिओ टाकला होता, नकळतच मला काय झालं काय माहिती, नकळत मी व्हिडिओ बनवला आणि टाकला. तरी व्हिडिओ बनवायच्या आधी विचार केला होता टाकू का नको, आणि व्हिडिओ बनवल्यानंतर टाकला असं वाटलं उगाच टाकला. काय झालं मलाच कळलं नाही. काल अचानकच व्हिडिओ बनवला आणि टाकला, डोक्यात पण नव्हतं. तर तुम्ही समजावून पण सांगितलं आणि चांगल्या चांगल्या कमेंट पण केल्या आणि बरं पण वाटलं. थोडंसं टेन्शन हलकं झालं. पण काय झालं काय कळलंच नाही मला. अचानकच बसले लेकरांचे कपडे शिवत आणि अचानकच डोळ्यात पाणी आलं व्हिडिओ बनवायला घेतल्यानंतर. तरी एकदा कट केला, तरी पण दुसऱ्यांदा व्हिडिओ बनवायला घेतला तसंच झालं बघा. आणि दुर्गाने घेतलंच, चेंडू घेतलेला टाकलाच खाली. कुठं गेलं हो, हिला ना लय आवडतं बघा बॅट बॉल खेळायला. नाही कोणी खेळलं की रडते, हिच्यावर नाही कोणी खेळलं अशी फेकते बॉल. आहे ना दुर्गा, कसा फेकायचा सांग. दुर्गाला करमाना. राधू शाळेत गेली त्याच्यामुळं, आणि काल पण राधू शाळेत गेली होती. आणि राधू शाळेत जाताना दुर्गा उठली होती बघा. राधू बसमध्ये चढली, ही पण चढली राधू बरोबर. रडायला लागली बस पुढे गेल्यानंतर. तिला बळच बसमधनं उतरवलं खाली, तिच्याबरोबर तिच्या मागं गेली ती काल रस्त्याला बसकर. तर आज काय उठली नाही, आज उशिरा उठला दुर्गा. आहे ना, उठला ना उशिरा बाबा माझ्या. किरकिर 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 करतो सारखी टाकल्या. तर असं ते दुर्गा खेळते इथं. आणि काम पण झालंय माझं, काय कामच नाही फक्त कपडे धुवायच्यात. काम झालं म्हणते पण काम आहे, कपडे धुवायचे राहिल्यात बघा. स्वयंपाक झाला, भांडे झाले, सगळं झालं. आणि आता वाजलं तर 11. सकाळपासून मोकळीच होते, तरी पण एवढं काय बनवलं नाही. बसले होते आपल्या असंच. आणि काल सगळं झाल्यानंतर भावाला फोन पण केला होता, व्हिडिओ कॉल केला. वडिलांना पण बघितलं तर ऑपरेशन झालं होतं आणि त्या कोटवरती टाकलं होतं बघा. त्यांना लावूनच असा हात केला आणि काय बोलता आलं नाही त्यांना, कारण की त्यांचं दुखत होतं बघा आप्पांचं. नुसतं हात केला आणि थोडंसं हसलं बघा. माझा भाऊ बोलला सोनू, त्याला व्हिडिओ कॉल केला तेव्हा त्याने दाखवलं. हॉस्पिटल अख्खं दाखवलं, इतकं मोठं होतं. एक पण खाट अशी मोकळी नव्हती, सगळी पेशंटच होती त्याच्यावरती. सगळे एक ना एक ऑपरेशन केलेलंच होतं बघा, इतकी गर्दी होती. आणि म्हणला दवाखाना तर लय मोठा आहे म्हणला. त्यांनी सगळीकडं मला दाखवलं, थोडंसं बरं वाटलं, वेगळं काहीतरी बघितलं. बाहेरचं पण दाखवलं बघा. आणि तुम्ही व्हिडिओला कमेंट पण केल्या, असं झालं टेन्शन घेऊ नको, म्हणजे बरंच काय काय मी सगळ्या कमेंट वाचल्या पण रात्री बघा सगळ्या. आणि व्हिडिओ बघून कोणाकोणाचा फोन पण आलं. आणि माझ्याकडून घोटाळा झाला काय, ज्यांचं नंबर व्हॉट्सअपला होता ना ते माझ्याकडून डिलीट झालं. म्हणजे कसं झालं काय माहिती नाही, मी केलं नाही व्हिडिओ, म्हणजे व्हिडिओ बनवलेलं सगळं असतात ना ते डिलीट केलं तरी दुसरीकडे तसंच राहतात. म्हणून ह्यांनी माझा मोबाईल अपडेट केला होता आणि ते नंबर हे जात नाहीत, पण कसं गेलं काय माहिती नाही. सगळं व्हॉट्सअपच हे झालं, मोकळं झालं. मग ते नंबर सगळं गेलं. कोणाचं फोन आलं होतं ओळखलं नाही, नंबर असल्यामुळं काय ओळखता आलं नाही. त्या नंबरवरती आधी नावं होती बघा. मग परत एका ताईंचा पण फोन आला, त्या सारिका ताईंचा, त्या पण पुण्यालाच राहतात. म्हणलं काय झालं, एवढी करडत होती व्हिडिओमध्ये. म्हणलं काय नाही असंच अचानक काय झालं काय माहिती, असं मनात पण नव्हतं व्हिडिओ बनवायचं, पण बनवला आणि व्हिडिओ चालू केले की तसं झालं आवरणात. तर म्हणलं व्हिडिओ कट तरी कसा करू, कारण की दुर्गा पण झोपली होती. कट करा, परत डबल एडिटिंग करावं लागला असता. आणि तोपर्यंत दुर्गा उठलीच होती बघा, आणि तिचा टाईमच झाला होता उठायचा. ओमच्या आवाजाने उठली होती, म्हणून व्हिडिओ मी हाय असा टाकला. म्हणलेलं टेन्शन घेऊ नको, होतं असतं, माझं पण ऑपरेशन झालं आहे म्हणलं तर त्याचंच बघा. तर बरंच काय काय बोलत होत्या.
त्यांचा पण अर्धा तास फोन चालू होता. आधी व्हॉट्सअपवर हाय केलं तर म्हणलं मी काय ओळखलं नाही तुम्हाला. मग त्यामुळे मला फोटो पाठवला त्यांचा. मग आलं ध्यानात, कारण की नंबर डिलीट झाला होता माझ्याकडनं. मग म्हणलं कॉल करू का, म्हणलं करा. मग फोनवरती बोलल्या, कॉल केल्यावरती बरं समजून सांगितलं. म्हणलं सांगत जा काय आहे ते, असं मन मोकळं केला बरं वाटतं, असं तसं बरंच. तर सगळं त्यांचं ऐकून घेतलं. म्हणलं चालतंय, असं ते. आता राधू पण शाळेतनं आणि राधूच्या शाळेच्याच खरेदी करायची, त्याचा पण व्हिडिओ तुम्ही बघा. म्हणजे मी नाही जाणार, ह्यांनी आणि राधू जात्या त्यांच्या चॅनलवरती बघा. चला इथंच व्हिडिओला एंड करते. बाय.